Welcome friends. Today we are going to start our algebra's first chapter, that is sets. Okay. So what is means sets? सेट्स हम किसको बोलेंगे, सेट्स कशाला म्हणायचं आपल्याला क्लिअर करूयात आधी. सेट म्हणजे काय, आपण सेट कन्सेप्ट कुठे वापरतो. आता तुम्हाला नवीन पुस्तकं घ्यायची तर तुम्ही म्हणता पुस्तकाचा सेट आलाय का, बरोबर आहे. मार्केटमध्ये जाऊन चौकशी करता की पुस्तकाचे सेट आलेत का, हा ह्यांचा सेट कितीला आहे. सेट म्हणजे काय असतं, कलेक्शन असतं एखाद्या गोष्टीचं. तुम्हाला पेज नंबर 1 वरती काही सेट्सचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत पहा. म्हणजे बुके दिलेला आहे फ्लॉवरचा, नंतर बंच ऑफ की दिलेला आहे, नंतर तुम्हाला फ्लॉक ऑफ बर्ड्स दिलेला आहे. देन तुमच्या पुढे तुम्हाला पुढे अजून काय दिलेलं आहे बघा, नंबरचं कलेक्शन दिलेलं आहे. ठीक आहे. नंतर सेट ऑफ नोटबुक सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. त्या ठिकाणी बंच किंवा पाय आपण ज्याला काय म्हणतो ढीग दिलेला आहे असं म्हणतो, त्या पद्धतीने तुम्हाला ते दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता याला आपण सगळ्यांना काय म्हणतो, ग्रुप हा जो वर्ड आहे ना तो ऍक्च्युली काय सेट अशा अर्थाचा आहे. ओके. मीन्स काय, कशाचं तरी ग्रुप म्हणजे सेट. ओके. सो यू हॅव गिवन कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट. कलेक्शन, अशा गोष्टींचं कलेक्शन, एकत्रीकरण, याला आपण काय म्हणतो, सेट म्हणतो. क्लिअर. ओके. आता त्याच्यानंतर तुम्हाला खाली काही गोष्टी दिलेल्या आहेत आणि तो सेट आहे का, हा तुम्हाला क्वेश्चन त्यांना काय केलेला आहे, विचारलेला आहे. सो व्हॉट यू हॅव गिवन ऍक्च्युअली दिस दोज क्वेश्चन्स आर गिवन ऑन पेज नंबर 1, राईट. ओके. सो यू कॅन सी देअर. So you have given some questions, right? So the first question is that days of week. Days of week हा सेट आहे का बघा बरं. डेज ऑफ वीक म्हणजे काय, आठवड्यातले दिवस. आता आठवड्यातले दिवस आपल्याला काउंट करता येतात का, मोजता येतात का बघा. येस. आपण संडे पासून स्टार्ट करणार, सॅटर्डेला थांबणार. क्लिअर. म्हणजे हा सुद्धा सेट आहे का, त्याच्यात क्लिअर आपल्याला माहिती झाली की हा संडे आहे, मंडे आहे, वेनसडे, काय जे आहेत पुढचे सगळे दिवस तुम्हाला त्याच्यामध्ये काय केलेले आहेत, दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे मंथ इन इयर. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जून आहे, जुलै आहे, ऑगस्ट आहे, जानेवारी, फेब्रुवारी सगळे त्याच्यामध्ये आले. इज इट सेट? येस, डेफिनेटली इट इज सेट, राईट. नाव ब्रेव चिल्ड्रन इन युअर क्लास, इज इट सेट ऑर नॉट. आता मला समजा माझ्या क्लासमध्ये काय आहेत, 40 स्टुडंट्स आहेत. त्यातला प्रत्येक जण म्हणतो की मी कशालाच घाबरत नाही, कशालाच घाबरत नाही. पण माझ्या दृष्टीनं कुणीतरी त्याच्यातले 3-4 जण असे असतात की जे खूप भित्री असतात. तुमच्या दृष्टीनं अजून 2 जण त्याच्यात वाढतात. म्हणजे ही ब्रेव जी क्वालिटी आहे ती सगळ्यांकडे आहे किंवा नाही हे मला माहिती आहे का, नाही. किंवा एखादा ब्रेव कशात आहे आणि कशात नाही हे आपल्याला थोडीच माहिती आहे. समजा मी म्हटलं की क्लेवर स्टुडंट इन माय क्लास. ठीक आहे, क्लेवर स्टुडंट्स इन माय क्लास. मग मी क्लेवर म्हणजे कोणते पकडणार, 90 अबोवचे, 80 अबोवचे? नो. आता क्लेवर म्हणजे काय, एखादा जो चित्रकलेत हुशार आहे तो म्हणाल की आय एम क्लेवर इन ड्रॉइंग, राईट. एखादा ज्याला हिस्ट्री जिओग्राफी आवडते तो म्हणेल की आय एम क्लेवर इन हिस्ट्री जिओग्राफी. एखादा मॅथ मध्ये असेल तो म्हणेल मी मॅथ मध्ये हुशार आहे. मीन्स क्लेवर, तुमच्यात जे एखादी क्वालिटी असते ना त्या क्वालिटीवरून आपल्याला ठरवता येत नाही की तो सेट आहे का. कारण ब्रेव असणारा कुठल्या क्षेत्रात ब्रेव आहे ते वेगळं राहिलं म्हणजे त्याचा आपल्याला सेट बनवता येत नाही. ओके. सो इट इज नॉट सेट. ब्रेव चिल्ड्रन इन आवर क्लास, आपल्याला त्याचा सेट बनवता येणार नाही. देन first 10 counting numbers. Counting numbers mean natural numbers, right? So 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. So this is also the set, right? Means हे सगळे नंबर्स एकत्र आले की सेट तयार होते. देन स्ट्रॉंग फोर्ट्स इन महाराष्ट्र. चांगले स्ट्रॉंग फोर्ट्स म्हणजे अगदी चांगल्या अवस्थेत असणारे महाराष्ट्रातले किल्ले. आपण कधीतरी सांगत असतो हा अजून तरी कसा आहे, एकदम स्ट्रॉंग फोर्ट आहे. म्हणजे आपण सांगू शकतो हा एवढे आहेत, अजून एवढे चांगले आहेत आणि एवढे पडझड झालेले आहेत. ठीक आहे. सो त्याच्यानंतर प्लॅनेट्स इन अवर सोलार सिस्टम. सोलार सिस्टम मध्ये किती प्लॅनेट्स आहेत हे सुद्धा काय आहे, फिक्स आहे. मीन्स दोज क्वेश्चन, इन दोज क्वेश्चन्स सम क्वेश्चन्स आर सेट, सम आर नॉट सेट्स. बट आपल्याला एक गोष्ट क्लिअर झाली की सेट म्हटलं की डेफिनेटली किंवा क्लिअरली किती आहेत हे माहिती असलं पाहिजे, तरच आपण त्याला काय म्हणू शकतो, सेट म्हणू शकतो. सो व्हॉट इज सेट? इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट्स इन गिव्हन कलेक्शन. इफ वी कॅन डिसाइड हाऊ मेनी ऑब्जेक्ट्स आर इन दिस थिंग, याच्यात किती ऑब्जेक्ट्स आहेत हे आपल्याला कळून जातं. समजा आपल्याकडं पुस्तक असे लावलेले आहेत, वी कॅन काउंट ना, 1, 2, 3, 4, 5. येस, आय हॅव द सेट ऑफ 10 बुक्स. मीन्स तो डेफिनेटली क्लिअरली आपण डिसाइड केलं की येस देअर आर 10 एलिमेंट्स. ओके. म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहोत, सेट म्हणणार आहोत. ओके. दॅट टाइप ऑफ कलेक्शन इज कॉल्ड सेट. मीन्स डेफिनेटली क्लिअरली वी कॅन डिसाइड हाऊ मेनी दे आर.
then this is set. Clear? Now name of set is given in capital letter. आता पहा, आपण सेटचे डेफिनेशन पहिल्यांदा बघितली, डिफाइन केलं सेटला. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन काय बघतोय की वी कॅन गिव्ह द नेम ऑफ द सेट बट इट शुड बी इन कॅपिटल लेटर्स. हे कशात असलं पाहिजे पहा, कॅपिटल लेटर्स लाईक ए बी सी डॉट डॉट जेड. ठीक आहे, कॅपिटल लेटर मध्ये लिहायचंय. सेटचं नाव कधीही कसं लिहायचंय, कॅपिटल लेटर मध्ये. जसं आपलं नाव आपण कधी सुरुवातीला कसं आपण फर्स्ट लेटर कॅपिटल लिहितो त्या पद्धतीने याचं सुद्धा काय करायचं, कॅपिटल मध्ये लिहायचं. क्लिअर? देन आता याच्यातले जे इलेमेंट्स असतात, इलेमेंट्स म्हणजे त्याच्यातले जे काही घटक असतील ना, त्याच्यामध्ये असणारे मेंबर्स आपण ज्याला म्हणतो, तर ते मात्र स्मॉल मध्ये लिहिले तरी चालतात. ठीक आहे, नो प्रॉब्लेम अबाउट दिस. ओके, स्मॉल लेटर म्हणजे कॅपिटल मध्ये लिहायचं नाव आणि एलिमेंट्स लिहायचे स्मॉल लेटर मध्ये. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला कुठली कन्सेप्ट आहे पहा, तर एलिमेंट्स आपण दाखवले. त्याच्यानंतर आता एखादा एलिमेंट त्याच्यातला आहे. ओके, हाऊ टू शो इज दिस द एलिमेंट ऑफ दिस सेट ऑर नॉट, राईट? सपोज मी तुम्हाला असं लिहिलं काय, n इज इक्वल्स टू, आता n म्हणजे काय, नॅचरल नंबर, राईट? सो नॅचरल नंबर मध्ये लिहिणार 1 2 3 4 5 6, हे एवढंच लिहिलंय मी नॅचरल नंबरचं. मी काय केलं, लिमिटेड सेट लिहिला, म्हणजे मी थांबवलं त्याला. जर डॉट डॉट असतं तर तो अनलिमिटेड झाला असता. आता मला सांगा, याच्यामध्ये 7 आहे का? इज 7 प्रेझेंट इन दिस सेट? नो, मीन्स 7 इज नॉट द एलिमेंट ऑफ n. 6 इज एलिमेंट ऑफ n. तर आपण जर एलिमेंट असेल तर तो कसा लिहायचा आणि नसेल तर तो कसा लिहायचा पहा. आता याच्यामध्ये समजा मी काय केलंय, हा 6 आहे, तो 6 एलिमेंट आहे का? येस, 6 इज द एलिमेंट ऑफ n. पण जर मला लिहायचं असेल 0 इज नॉट एलिमेंट ऑफ n, पण या ठिकाणी फक्त मी असं करेल, एलिमेंट असणं, एलिमेंट नसणं. क्लिअर? आता सपोज मी लिहिले असं ए ई आय ओ यू असं लिहिलं. ओके, सो कॅन आय से ए इज द एलिमेंट ऑफ ए, राईट? अँड बी इज नॉट एलिमेंट ऑफ ए, राईट? म्हणजे एलिमेंट असणं म्हणजे हे अशा पद्धतीने, नसणं म्हणजे अशा पद्धतीने. अँड हाऊ टू रीड, ए इज द एलिमेंट ऑफ ए, बी इज नॉट द एलिमेंट ऑफ ए. हा जो आहे, हा ए जो आहे तो काय इंडिकेट करतो, नेम ऑफ द सेट. आणि हा काय आहे, बी ए किंवा बी ए काय आहे, एलिमेंट्स ऑफ दॅट सेट, राईट? ओके, त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय करायचं पहा. पुढे तुम्हाला काय दिलेलं आहे, काय सेट्स दिलेले आहेत पहा. त्यांना नॅचरल नंबरचा सेट दिलाय 1 2 3 4 डॅश. ओके, मीन्स दिस इज अनलिमिटेड, इट डज नॉट हॅव लिमिटेशन. देन पुढचं डब्ल्यू दिलेलं आहे, डब्ल्यू मीन्स व्हॉट, होल नंबर्स, राईट? होल नंबर स्टार्ट फ्रॉम 0. सो 0 1 2 3 4 5 डॅश 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 डॅश. क्लिअर? देन आय फॉर इंटिजर्स. इंटिजर्स मध्ये काय केलं पाहतो, सुरुवातीला पण अनलिमिटेड ठेवलं, शेवटी पण अनलिमिटेड ठेवलं, म्हणजे कुठून सुरू झाला माहित नाही, कुठं जाणारे माहित नाही. अशा पद्धतीने इंटिजरचा सेट लिहिलाय. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा जो सेट आहे क्यू. क्यू म्हणजे आपण ज्याला आपण म्हणतो रॅशनल नंबरचा सेट. ओके, क्यू इज द सेट ऑफ रॅशनल नंबर आणि आर इज द सेट ऑफ रिअल नंबर. ओके, आता ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला 9th मध्ये बघायचे, रॅशनल नंबर काय असतं किंवा रिअल नंबर्स काय असतं. क्लिअर? सो देअर आर 2 मेथड्स टू राईट द सेट्स. सेट्स लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. द फर्स्ट मेथड इज कॉल्ड लिस्टिंग मेथड. पहिली जी मेथड आहे त्याला आपण काय म्हणतो, लिस्टिंग मेथड. ठीक आहे, लक्षात घ्या. सेट्स हॅज 2 टाइप्स. ओके, सो द फर्स्ट इज लिस्टिंग मेथड. या लिस्टिंग मेथडलाच आपण अजून एक नाव दिलेलं आहे, रोस्टर मेथड. ओके, रोस्टर मेथड. त्याच्यानंतर जी पुढची मेथड आहे, पुढची मेथड जी आहे दुसरी, त्या मेथडला काय नाव दिलेलं आहे पहा, रूल मेथड. त्याला काय म्हणतो आपण, रूल मेथड, किंवा त्याला अजून एक नाव आहे सेट बिल्डर फॉर असं पण नाव आहे. अशा 2 मेथड्स आपल्याला पाहायचे सेटच्या. ठीक आहे, म्हणजे लिस्टिंग मेथड मध्ये नेमकं कसं लिहायचं सेट, आणि त्याच्यानंतर दुसरं जे पाहतोय आपण त्याच्यामध्ये रूल मेथड मध्ये कसं. आता शब्दातच कळतंय, रूल म्हणजे त्याच्यातला नियम लिहायचा आहे, लिस्ट म्हणजे आपण जसे लिस्ट करतो ना, आपण घरात सुद्धा, घरी बसल्या बसल्या कधी कधी आई स्वयंपाक घरात असते, आपल्याला सांगत असते, हा लिह, साखर 5 किलो, शेंगदाणे एवढे किलो, हे किलो, ते आपण लिस्ट करत असतो. दॅट इज सेट. तो सुद्धा काय एक सेटच आहे. आणि आपण तो कसा लिहित असतो, तर एका खाली एक लिहित असतो किंवा एका एक पुढे एक लिहित असतो, त्याला वेगळं सेपरेशन करून.
ठीक आहे. आणि जर समजा रूल मेथड आई सांगत असते किराणा मालाची लिस्ट बनवा, तर तो झाला रूल. याच्यात काय लिहायचंय? किराणा मालाच्या गोष्टी लिहायच्यात, वस्तू लिहायच्या. ठीक आहे, तो झाला रूल. आणि इथं झालं लिस्ट. म्हणजे आईच्या डोक्यात जो असते ती रूल मेथड असते की आपल्याला किराणा माल आणायचा, आणि काय काय आणायचं त्याचं उत्तर असतं लिस्टिंग मेथड. क्लिअर? ओके. आता लिस्टिंग मेथड आपण नेमके काय, त्याच्यातले कुठले पॉइंट्स आहेत की ते लक्षात ठेवले पाहिजे ते आपण आधी क्लिअर करूयात. व्हॉट इज लिस्टिंग मेथड? In listing method we have to write the elements in curly bracket. ठीक आहे, आपल्याला हे जे एलिमेंट्स लिहायचे ते कशात लिहायचे पहा, कर्ली ब्रॅकेट मध्ये. आता बरेच जण कर्ली ब्रॅकेट म्हणले की असं काहीतरी करतात. ठीक आहे, तर तसं काही करू नका. वाटलं जर वाटत असेल तुम्हाला यस काढा आणि पुन्हा 2 काढा, फिनिश झालं तुमचा कर्ली ब्रॅकेट तयार. पहिल्यांदा यस काढा, असा थोडासा क्रॉस काढा आणि नंतर असं करून. आता पुढच्या बाजूला तुम्ही काय केलं लक्षात घ्या, आता क्लिअर करा. यस आणि 2 काढला. आता क्लोज करताना तुम्ही 2 ला आधी घ्या आणि यसला नंतर घ्या, फिनिश. उगाच काहीतरी असं करत बसू नका त्याला. ठीक आहे, कर्ली ब्रॅकेट काढणं काही खूप हार्ड नाहीये, फक्त ते लक्षात ठेवावं लागतं प्रत्येक वेळेस की आपल्याला यस 2 काढायचा, 2s काढायचं. क्लिअर? ओके. सो कर्ली ब्रॅकेट यू हॅव टू राईट द एलिमेंट्स इन कर्ली ब्रॅकेट, राईट. देन यू हॅव टू सेपरेट देम बाय कॉमा. म्हणजे आपल्याला तिथं काय वापरायचं आहे? कॉमा. पण कॉमा कशासाठी वापरायचा आहे? टू सेपरेट देम, त्यांना वेगळं करण्यासाठी. एलिमेंट्स म्हणजे जसं आपण मगाशी तर ए कॉमा ई कॉमा आय कॉमा ओ कॉमा यू, त्या पद्धतीने. क्लिअर? ओके. म्हणजे बघा, पहिल्यांदा आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करा की कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचे, सेपरेट करायचे कॉमानं. आणि सगळ्यात महत्वाचं त्याची जी ऑर्डर आहे, ऑर्डर म्हणजे कळलं का, ते कसे आलेत. ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे ऑर्डर तुम्ही जर ए ई आय ओ यूच्या ऐवजी ओ ई आय ए असं जरी लिहिलं तरी काही फरक पडणार नाही. लक्षात ठेवा. म्हणजे ए च्या ऐवजी ओ जरी आधी घेतला असता किंवा आय शेवटी लिहिला असता, काहीही फरक पडला नाही. म्हणजे ऑर्डर महत्वाची नसते. क्लिअर? ते सगळं आलं पाहिजे. जसं तुम्ही मार्क्स किती मिळवता याच्यापेक्षा तुम्हाला ते सगळं आलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. त्या पद्धतीनं ऑर्डर महत्वाची नाही, तर ते एलिमेंट सगळे पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, कर्ली ब्रॅकेट कॉमा नंतर ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. सॉरी, मी इथे लिहिलं नाही. ऑर्डर इम्पॉर्टंट आहे का? नाही. ऑर्डर कशी असू द्या, फक्त सगळे एलिमेंट्स लिहिले पाहिजेत. आणि एलिमेंट्स रिपीट करायचे नाहीत. डोंट रिपीट द एलिमेंट्स. तुम्ही रिपीट करायचे नाहीत. म्हणजे ए डबल आला एखाद्या नावामध्ये. आता समजा की एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, एखाद्याचं नाव अमन आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला याचा सेट बनवायला सांगितलं, तर तुम्ही सेट कसं करताल? त्याच्या एलिमेंटचा ए पहिल्यांदा घ्याल तुम्ही. समजा ए अमनचा ए, नंतर यम घेणार, नंतर ए येतोय पण ए घ्यायचा नाही, डायरेक्ट एन घ्यायचा, ए एम एन. ठीक आहे, कारण हा ए डबल घेतल्यावर मग त्याचा व्हॅल्यूज काय पहिल्याला, म्हणजे कुठलाही एलिमेंट रिपीट करायचा नसतो. हा झाला रूल. कशाचे हे रूल झाले? सगळे लिस्टिंग मेथडचे. आता आपण येऊयात रूल मेथड मध्ये. आता एक एक्झाम्पल आपण याच्यात जर लिहायचं म्हटलं तर ते एक्झाम्पल कसं लिहिलं बरं? ए इज, आता याच्यात काय लिहितो ते क्लिअर करा. 1 2 3 4 5. हा कशाचा सेट आहे कळलं का? एन. आपण वाटल्याचं तर एन लिहूयात कारण नॅचरल नंबर्स आहेत. एन इज इक्वल्स टू, ही लिस्ट आहे कशाची? नॅचरल नंबरची. त्याच्यामुळे याला लिस्टिंग मेथड म्हणायचं. रोस्टर मेथड म्हणजे कळालं? रोस्टर आपण शाळेत कुठेतरी शब्द ऐकला असेल बघा, रोस्टर कम्प्लीट आहे. रोस्टर शिक्षकांशी रिलेटेड शब्द आहे तो. ठीक आहे, तुमची हजेरी पुस्तक वगैरे जे असतं ना ते रोस्टर, त्यात सुद्धा लिस्ट असते तुमच्या नावाची. दॅट इज वाय रोस्टर मेथड. ठीक आहे. सो आता रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म. आता रूल म्हणजे त्यातला नियम शोधायचा आहे आपल्याला. ओके. सो वी डोंट राईट हिअर लिस्ट. आपल्याला इथं लिस्ट लिहायची आहे का? नो, वी डू नॉट यूज लिस्ट. आपल्याला लिस्ट लिहायची नाही. वी कॅन्सल द लिस्ट. आपल्याला लिस्ट मध्ये लिहायचं नाही. तर काय लिहायचंय बघा, आपल्याला ह्याचे जे काही एलिमेंट्स आहेत, राईट इन व्हेरिएबल. तुम्हाला ते एलिमेंट्स म्हणण्यापेक्षा एकच एलिमेंट दाखवायचं की हे त्याचं प्रतिनिधित्व करत आहे. सो यू राईट हिअर ओनली द व्हेरिएबल, राईट? ओके. नाव आफ्टर दॅट विथ. आता हा जो व्हेरिएबल लिहायचा तो कशा पद्धतीने लिहायचा ते क्लिअर करा. इन कोलन. कोलनचं साईन माहिती ना, हे असं आडवं साईन, उभी आडवी थोडीशी लाईन जी असते ना, ती लाईन तुम्हाला काढायची आणि ते पुढं क्लिअर करायचं. एक्झाम्पल मी तुम्हाला देईल त्यावेळेस आणखीन समजून सांगेल. आणि आपण याच्यात विचार करणार आहोत की त्याच्यात नेमकं काय सारखेपणा सापडतो, काय प्रॉपर्टी सापडते, काय क्वालिटी सापडते. म्हणजे ती जी फक्त प्रॉपर्टी आहे ना, ती प्रॉपर्टी आपल्या इथं काय करायची? वापरायची. नेमकं कोणत्या प्रॉपर्टीनुसार ते आहेत हे फक्त यूज करायचं. आता इथं बघा मी कसं लिहितो, एन इज इक्वल्स टू,
आता पहा हे क्लिअर करा, मला हा सेट लिहायचा आहे पण रूल मेथडमध्ये लिहायचा आहे. तर मी कसा लिहिल, एक्स इज द इलेमेंट. आता हा एक्स जो आहे तो नेमका कोण आहे हे क्लिअर करा. एक्स हा कोण आहे, तर एक्स हा आहे नॅचरल नंबर. एक्स इज नॅचरल नंबर. एक्स इज नॅचरल नंबर. आता एक लक्षात ठेवा, मी एक्स इज नॅचरल नंबर का लिहिलं, कारण हे स्टार्ट झालं 1 पासून आणि अनलिमिटेड आहे. आता जर हे स्टॉप असतं ना तर इथे लिहावं लागलं असतं एक्स इज नॅचरल नंबर लेस दॅन 6. लेस दॅन 6 म्हणजे सगळे एलिमेंट आले असते 6 पेक्षा छोटे. ओके, तर ते लक्षात घ्यायचं. आणि जर तुम्हाला आणखीन हे खूप छान वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येतं, असं नाही याला असंच लिहिलं पाहिजे. हे सगळ्यात सोपी पद्धत की हा एक्स काय आहे तो लिहून टाका, क्यूब नंबर आहे, एक्स स्क्वेअर नंबर आहे, काय जो तो इथे लिहून टाका शब्दातच डायरेक्टली. किंवा एक्स इज द एलिमेंट ऑफ एन, फिनिश असं पण लिहू शकला असतं. ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटते त्या पद्धतीनं लिहू शकता. ओके, सो दिस इज टाइप्स ऑफ, दोज आर द टाइप्स ऑफ द सेट्स. ओके, सो लिस्टिंग मेथड अँड rule or set builder form. Okay, so take the screenshot to understand this. On next page you can see some questions are there. Okay, listing method and rule method. You have given 2 blocks and you have given a listing method at left and at right there is rule method column, right? So 2 4 6 8 10 12 14. आता याच्याकडे बघितलं की तुम्हाला वाटतं काय आहेत हे सगळे नॅचरल नंबर आहेत, पण कसले नॅचरल, ऑड नो, इव्हन नॅचरल नंबर. मग आता हे किती पेक्षा छोटे आहेत पहा. तुम्हाला त्याचं पुढं रूल मध्ये काय दिलंय, एक्स इज अन इव्हन नॅचरल नंबर बट लेस दॅन 15. लक्षात घ्या, एक्स हा काय आहे, नॅचरल नंबर आहे पण कसला, इव्हन आहे, जो 15 पेक्षा कसा आहे, छोटा आहे. मला सांगा, मी तर 15 च्या ऐवजी 16 लिहू शकलो असतो का? यस, आय कॅन राईट. का? कारण 16 पेक्षा छोटा म्हणजे 15 तर इव्हन येणार नाही, डायरेक्ट 14 वरतीच येणार आपण. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्यायचंय की आपण याच्यात चेंजेस करू शकतो. याच्यात असं नाही की फिक्स हेच लिहावं लागेल, सरांनी सांगितलं हे लिहा तेच लिहा, नाही, समजून घ्या. देन 4 9 16 तुम्हाला पुढचा जो सेट दिलाय तो कशाचा दिलाय बघा. सॉरी, तुम्हाला काय देतानाच त्यांना दिलेलं आहे की एक्स इज परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. आता 1 to 20 मधले स्क्वेअर नंबर कोणते ते काढायचे. 1 पेक्षा मोठा स्क्वेअर नंबर कोणता आहे, 4 आहे, नंतर 9 येतो, नंतर 16 येतो. झाली लिस्टिंग मेथड. कोणासाठी, सेकंड ब्लॉक साठी. सेकंड ब्लॉक मध्ये तुम्हाला रूल मेथड न दिलंय, आपण त्याला कशात घेतलं, लिस्टिंग मध्ये घेतलं. थर्ड तुम्हाला काय दिलंय पहा. थर्ड मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, तुम्हाला मला वाटतं त्यांना देताना दिलेले लिस्टिंग मेथड मध्ये इलेमेंट्स दिलेत पहा. कुठले इलेमेंट्स दिलेत, ए, ई, आय, ओ आणि यू, हे लिस्ट मध्ये दिले, राईट. आता हे लिस्ट मध्ये दिले तर तुम्हाला रूल मध्ये लिहायचं. हे काय आहेत, हे काय आहेत, इलेमेंट्स आहेत. कशातले बघा, तर तुम्ही याला रूल मेथड मध्ये कसं लिहा. सपोज त्यांना नाव काय दिलेलं आहे, सी इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट एक्स इज काय, एक्स हे काय आहे, वॉवेल इन इंग्लिश अल्फाबेट, सॉरी अल्फाबेट. क्लिअर. ओके, म्हणजे तुम्हाला लिहायचंय काय फक्त की त्याच्यात नेमकं काय प्रॉपर्टी आपल्याला सापडते, ती प्रॉपर्टी लिहायची, ते कोण आहे एवढंच लिहायचंय. ओके, नाव नेक्स्ट डी क्वेश्चन काय बघा, वाय इज कलर इन रेनबो. तुम्हाला रेनबो मधले जे कलर्स आहेत ना त्या कलर्सची नावं लिस्ट करून फक्त इकडे काय करायचे, लिहायचे. ठीक आहे, आणि जर समजा कलर कोणते ते लक्षात येत नसतील तर आता हा जो वेळ, सध्याचा जो वेळ आहे तो कसला वेळ आहे, नक्कीच पावसाळ्याचा वेळ आहे. ठीक आहे, थांबा 2-3 दिवस, तुम्हाला कधी ना कधी इंद्रधनुष्य दिसेल, त्याच्यात पहा आणि लिहा. ओके, प्रॅक्टिकल तुम्हाला ते येऊन जाईल. ओके, आय थिंक यू कॅन राईट द नेम्स ऑफ कलर्स हिअर. ओके, देन नेक्स्ट जे आहे ते काय सांगितलं, एक्स इज अन इंटिजर. एक्स हा काय सांगितलं, इंटिजर सांगितलाय, विच इज -13. बघा, एक्स काय आहे, -13 पेक्षा मोठा बट लेस दॅन 3. -13 नाही, -3. ओके, एक्स इज मोर दॅन -3 बट लेस दॅन 3. म्हणजे आता याच्या जर तुम्हाला सेट लिहायचा असेल तर काय, सेटचं नाव काय आहे का, पी. सो पी इज इक्वल्स टू, इथं काय लिहिलं पाहिजे, -3 लिहायचा का, -3 पेक्षा मोठे नंबर लिहायचे. मीन्स
you have to start from -2, -1, 0, 1, 2. ओके, लक्षात घ्या, हेच साइन सांगतो, याच्या आतला हा नाही. जर हे असं असतं ना तर मग हा घ्या. क्लिअर? इक्वल ऑर लेस अशा पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे जर त्या साईनने दिलेलं असेल तर त्याच्या मधले फक्त नंबर्स लिहायचे. क्लिअर? ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर आय थिंक 5th वन. ओके, आणि लास्ट तुम्हाला दिलेलं आहे 1. बघा लिस्टमध्ये दिलेलं 1, 8, आय थिंक पुढे असेल 27, 64, 125. आय थिंक यू कॅन सी ऑल द नंबर्स आर, काय ते सगळे नंबर्स, ऑल द नंबर्स आर क्यूब नंबर्स, राईट? ओके, सो हे सगळे क्यूब नंबर्स आहेत. तर तुम्ही इथे काय लिहू शकता पहा, नेम ऑफ सेट इज एम. ओके, तुम्हाला लिहायचंय कशामध्ये, रूल मध्ये लिहायचं. तर काय लिहिणार, एक्स इज एलिमेंट. आता हा एक्स काय आहे, हा एक्स म्हणजे तो पूर्ण सेट आहे बरं का. हा एक्स म्हणजे कोण असतो, तर हे असतात सगळे. पण हे कोण आहेत हे पुढे त्यांचं इंट्रोडक्शन आपल्याला द्यायचं. एक्स इज, एक्स काय आहे, एक्स इज क्यूब ऑफ, आता हे नॅचरल नंबरचं आहे म्हणून इथं नॅचरल नंबर. आता त्यांना लिमिटेशन दिलंय का बघा, का स्टॉप केलंय कुठं. त्यांना देताना जर डॉट डॉट दिलं असेल तर बस झालं, नॅचरल नंबर्स म्हणून सोडून द्या. पण जर समजा इथं 125 ला थांबवलंच असतं, इथं हे असेल 125 ला थांबवलं असतं, तर तुम्ही काय लिहिलं असतं माहितीये का, एक्स इज क्यूब ऑफ नॅचरल नंबर लेस दॅन 126, लेस दॅन 127, काही पण लिहू शकता, कुठपर्यंत लिहू शकता. 6चा जो तुमचा 216 भेटणार आहे ना त्याच्या आधीपर्यंत कुठलाही नंबर लिहिला असता तरी चाललं असतं. ओके, सो दिस इज द first introduction for 1.1. okay, so please try to understand what is this and learn करा. त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत तर समजून घ्या. ओके, सो अशा पद्धतीनं याचं जे काही बेसिक आहे 1.1चं ते आपण इथं काय केलेलं आहे, क्लिअर केलेलं आहे. ते पुन्हा पुन्हा वाचा, पुन्हा पुन्हा समजून घ्या. ठीक आहे, आणि आपण असेच व्हिडिओ रोज देणार आहोत. त्यासाठी आपल्याला नोटिफिकेशन भेटण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे मित्र जर असतील तर त्यांच्याबरोबर शेअर करा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका. ओके, हॅव अ नाईस डे.